नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण 26 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी ज्या आहे त्या अभ्यासणार आहोत। तर व्यवस्थित लेक्चर बघा, टेस्ट क्वेश्चनचे उत्तर द्या, निश्चितच तुम्हाला या सेशनचा फायदा होणार आहे। प्रत्येक सोमवारचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं असतं, कारण त्यामध्ये आपण जर बघितलं तर 2 दिवसाचं करंट अफेअर्स जे आहे ते कव्हर करत असतो, एक म्हणजे संडेचं आणि मंडेचं। तर त्यामुळे व्यवस्थितपणे लेक्चर बघा, खूप इम्पॉर्टंट गोष्टी या लेक्चरमधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर जे काही आपला प्रजासत्ताक दिन आहे त्याबद्दल आतापर्यंत सर्वात मोठं या वर्षातील डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल 25%। या डिस्काउंटचा लाभ तुम्ही स्पेसिफिक बॅच जसे की 21,000 PYQ ची बॅच जी आहे तर त्यामध्ये घेऊ शकता। ज्या फाउंडेशन बॅचेस आहे, जास्त किमतीच्या बॅचेस ज्या आहे, म्हणजे ऑलरेडी मुळात आपली किंमतच कमी आहे बॅचेसची, पण तुम्ही त्या बॅचेसमध्ये याचा फायदा घेऊ शकता आणि आपल्या तयारीला बूस्ट देऊ शकता। त्याचबरोबर चालू घडामोडीच्या वन लाइनरचं एक पुस्तक जे आहे ते आपण बनवलेलं आहे। हे 25% डिस्काउंट जे आहे ते मित्रांनो आज आणि उद्याच असणार आहे, त्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, या डिस्काउंटचा फायदा घ्यायचा असेल तर आपला ॲप डाउनलोड करा। त्यामध्ये तुम्हाला बॅचेसमध्ये RD26 हे कुपन यूज करायचं आहे। आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन, याला 3 स्टार मार्क करायचे, कारण हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार ग्रासा मॅशल यांना देण्यात आलेला आहे। तर जागतिक शांतीमध्ये, जगामध्ये शांतता राहावी यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार। मग हा ग्रासा मॅशल यांना देण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं तर मोझांबिक या देशामध्ये मानवाधिकारशी संबंधित कार्यकर्ते आहे ग्रासा मिशेल। ह्युमन राईट्स आपण जर बघितलं तर ह्युमन राईट्सशी संबंधित कार्यकर्ते आहे। हा पुरस्कार शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे। शांतता, विकास आणि नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेसाठी उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले। आता सगळे महत्त्वाचे पुरस्कार जे आहेत ते इथं कव्हर करून घेऊया। जसं की इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मध्ये मिशेल बॅचलेट यांना देण्यात आला होता, तर आता ग्रासा मॅशल यांना देण्यात आलेला आहे। तर आपण जर बघितलं तर यम हे कॉमन दिसतं आपल्याला, मिशेल मध्ये पण यम आहे आणि द माशेल मध्ये पण यम आहे। तर मिशेल माशेल हे नाव लक्षात ठेवायचे आहे। फक्त बॅचलेट 2024 साठी, ग्रासा 2025 सॉरी बरोबर, तर बॅचलेट जे आहे ते 2024 वर्षासाठी आणि ग्रासा जे आहे ते 2025 वर्षाचा पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे। ओके, क्लिअर। यानंतर पुढे जाऊया। प्रतिष्ठित टायलर पुरस्कार आपण जर बघितलं टोबी केअर्स यांना देण्यात आला 2026। संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव पुरस्कार 2025 स्वाती शांता कुमार यांना देण्यात आला। इफ्को साहित्य पुरस्कार मैत्रेय पुष्प यांना देण्यात आला। संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार। बुकर पुरस्कार डेव्हिड सोलॉय यांना। 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी भाषेसाठी विनोद कुमार शुक्ला यांना। महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना। 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना। चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 सुप्रिया साहू यांना। विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर यांना मरणोत्तर। टर्नर पुरस्कार जे आहे 2025 नीना कालू यांना। एबेल पुरस्कार मासाकी काशीवारा यांना आणि स्टॉकहोम पुरस्कार 2025 गुंटर ब्लाशेल यांना। तर हे मोस्ट इम्पॉर्टंट पुरस्कार आहे जे 100% परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात। दुसरा क्वेश्चन आहे, नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कोणतं शहर जे आहे ते अव्वल स्थानावर आहे? तर किंगदाओ चायना मधलं शहर जे आहे ते नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार पहिल्या क्रमांकावर जगातील सगळ्यात सुरक्षित शहर म्हणून याची नोंद झालेली आहे। आपण जर बघितलं तर पहिलं, दुसरं, तिसरं स्थान सांगतो। किंगदाओ चायना मधलं सगळ्यात सुरक्षित शहर आहे। दुसऱ्या नंबरला अबुधाबी UAE मधलं आणि दोहा कतर मधलं तिसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात सुरक्षित शहर। मग भारताचे कोणते शहर आहे का या लिस्टमध्ये? तर या लिस्टमध्ये मँगलोर कर्नाटकमध्ये बघा, त्याला मंगळुरू असंही म्हटलं जातं, ते 46व्या क्रमांकावर आहे, जे भारतातील सगळ्यात सुरक्षित शहर आहे। त्यानंतर अहमदाबाद गुजरात हे 87व्या क्रमांकावर आहे। जयपूर राजस्थान हे 106व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतं। तर नुम्बो सेफ्टी इंडेक्स जो आहे तो जगामध्ये जे काही सुरक्षित शहर आहे त्याविषयीची आपल्याला काय बघायला देतो, तर जे काही माहिती आहे तर तो देणारा हा निर्देशांक आहे। पुढे जाऊया। तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने संशोधन विद्वानांना
नियमित मानसिक आर्थिक मदत देण्यासाठी अटल विचल अग्रगामी योजना सुरू केली आहे. तर संशोधक म्हणजे कोण? आपण जर बघितलं संशोधक विद्वान म्हणजे कोण, तर जे पीएचडी करत आहे मित्रांनो, जे मुलं पीएचडी करत आहे, तर असे पीएचडी करणारे मुलं काय करत असतात, एक स्पेसिफिक विषयावर संशोधन करत असतात. तर त्यांना ते संशोधन करताना केंद्र सरकार पण मदत करतं, मग राज्य सरकार पण इथं मदत करणार आहे. कोणतं राज्य सरकार? तर आसामचं राज्य सरकार. आसामचं राज्य सरकार नॉर्मल विद्यार्थी असेल तर त्याला 25,000 रुपयाची मदत करणार आहे दर महिन्याला, आणि जर तो दिव्यांग असेल तर त्याला 40,000 रुपयाची मदत करणार आहे. तो जोपर्यंत पीएचडी करत आहे, जोपर्यंत संशोधन करत आहे, तोपर्यंत ही मदत जी आहे ती दिली जाणार आहे मित्रांनो. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी अटल विचल अग्रगामी आसाम योजनेची घोषणा जी आहे ती केलेली आहे. याचा मुख्य उद्दिष्ट काय की राज्यामध्ये प्रतिभा, नवोन्मेषण म्हणजे इनोव्हेशन आणि उच्चस्तरीय संशोधनाला प्रोत्साहन देणं हे याचं मेन उद्दिष्ट आहे. बाकी किती रक्कम दिली जाईल दर महिन्याला हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चौथा प्रश्न आहे, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कोणत्या राज्यातील कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला पर्यावरण संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे? आपण जर बघितलं तर इको सेन्सिटिव्ह झोन त्याला म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर ESZ म्हणून अलीकडे कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला घोषित करण्यात आलेले आहे, ते कुठलं आहे? राजस्थानमध्ये. आता एखाद्या ठिकाणाला जर ESZ म्हणून घोषित केलं जातं तर त्याच्या आजूबाजूचा जो 10 किलोमीटरचा एरिया असतो तर त्याला सुद्धा काय केलं जातं? सिक्युअर केलं जातं. त्यामध्ये काही घरं वगैरे बांधता येत नाही, काही गोष्टी करता येत नाही. तर कुंभलगड वन्यजीव अभयारण्याला ESZ म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. मग आपण जर बघितलं तर या अभयारण्यापासून 10 किलोमीटरची जी काही बाउंड्री असणार आहे तर त्याला ESZ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. पाचवा प्रश्न, 2026च्या प्रजासत्ताक दिनी 140 पुरुषांच्या CRPF मार्चिंग तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी कोण असेल? तर 140 पुरुषांच्या CRPF मार्चिंग तुकडीचं नेतृत्व जे आहे सिमरन बाला या करणार आहे. सिमरन बाला जर आपण बघितलं मित्रांनो तर त्या जम्मू काश्मीरच्या आहे, राजौरी जिल्ह्यामधील त्या रहिवासी आहे. 26 वर्ष आहे. CRPFची जी पुरुषांची 140 जणांची तुकडी असणार आहे सैनिकांची, तर त्याचं त्या नेतृत्व करणार आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सध्या ही समिट खूप चर्चेमध्ये आणि यावर सुद्धा 100% प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंड मधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या 56व्या वार्षिक बैठकीचा विषय काय आहे, म्हणजे थीम काय आहे? तर दावोस येथे जी की स्वित्झर्लंडमध्ये जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 56वी, हा आकडा सुद्धा लक्षात ठेवा. तर 56वी जी काही समिट चालू आहे तर तिची मेन थीम, मेन विषय आहे मित्रांनो, अ स्पिरिट ऑफ डायलॉग. अ स्पिरिट ऑफ डायलॉग. ओके. तर आपण जर बघितलं तर यापूर्वी पण आपण याशी संबंधित माहिती जी आहे ती बघितलेली आहे. आपले अश्विनी वैष्णव जे आहे केंद्रीय मंत्री, तर हे नेतृत्व करत आहे भारताच्या टीमचं. त्यांच्यासोबत शिवराज सिंग चौहान, प्रल्हाद जोशी, के राम मनोहर नायडू हे सुद्धा आहे. त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री आणि अनेक राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. बरेचसे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाले होते, तुम्ही बघितले असतील कदाचित. ओके. तर पुढे जाऊया मित्रांनो. धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच जे आहे 21,000 PYQची बॅच, या सगळ्या बॅचवर हा नोट्स पॅक या सगळ्यांवर 25% डिस्काउंट तुम्हाला बघायला मिळेल. कुपन आहे RD26. तर बॅच परचेस करताना तिथं जॉईनचं बटन येईल, तिथं फक्त कुपन अप्लाय करायचं आहे तुम्हाला. आपलं टेलिग्राम चॅनल आणि इन्स्टाचं पेज सुद्धा आहे, ते फॉलो करायला विसरू नका. पुढील क्वेश्चन आहे, भारतातील पहिलं नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी कोणत्या राज्याने संयुक्त अरब अमिरात सोबत भागीदारी केली आहे? तर नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हणजे ज्या ठिकाणी कार्बन उत्सर्जन जे आहे, कार्बन उत्सर्जन जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर ज्या काही गाड्या वगैरे असतील ते EV असतील, त्याचबरोबर आपल्याला सगळीकडे सोलार, पवनचक्क्या वगैरे या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. तर अशी सिटी बांधण्यासाठी आपण जर बघितलं तेलंगणाने कुणासोबत करार केलेला आहे? संयुक्त अरब अमिरात सोबत करार केलेला आहे. आणि हा करार सुद्धा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 56व्या बैठकीमध्ये, परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे. नेट झिरो काय असतं? आपल्या भारताचं टार्गेट काय? नेट झिरो कार्बन एमिशनचं जर तुम्हाला प्रश्न विचारला 2070 तुम्हाला उत्तर द्यायचं आहे.
पुढे जाऊया. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2030-31 पर्यंत अटल पेन्शन योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली. ही योजना मूळतः कधी सुरू करण्यात आली होती? तर ही योजना सुरू करण्यात आली होती मित्रांनो 9 मे 2015 रोजी. तर अटल पेन्शन योजना जी आहे ती मोदीजींच्या हस्ते 9 मे 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. कुणाद्वारे मॅनेज केली जाते ही योजना? तर पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे नियंत्रित केली जाते. 60 वर्षानंतर समजून घ्या की पहिले काय आहे, कसं पेन्शन मिळणार आहे. तर यासाठी जे काही पात्र लोक आहे तर ते आहे 18 वर्ष ते 40 वर्षाचे. आणि मग यांनी प्रत्येक महिन्याला काही एक अमाऊंट, स्पेसिफिक अमाऊंट जी आहे ती भरायची. आणि मग या वयोगटातील लोकांनी एक स्पेसिफिक अमाऊंट भरली आणि त्यांचे 60 वर्ष कंप्लीट झाले तर त्यांना 1000 ते 5000 या दरम्यान पैसे जे आहे ते मिळणार आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यूझीलंडमध्ये भारताचा नवीन उच्चायुक्त बनलेले आहे मुआनपुई सायावी. मित्रांनो आपण जर बघितलं 2000 बॅचच्या त्या वरिष्ठ IFS अधिकारी आहे. त्याचबरोबर अमित कुमार मिश्रा हे जॉर्जियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अमित कुमार मिश्रा नाव सुद्धा लक्षात ठेवा. 10वा प्रश्न आहे. आशियातील सर्वात मोठा द्विवार्षिक आदिवासी सण समक्का सरक्का किंवा याला समक्का सरलम्मा जतारा हे या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कुंभमेळ्यानंतर सगळ्यात मोठा उत्सव आहे हा. आपण जर बघितलं तर एक आदिवासी सण आहे हा तेलंगणामध्ये सेलिब्रेट केला जातो. समक्का सरक्का या नावाने एक आदिवासी विद्यापीठ सुद्धा कुठे स्थापन झालेलं तर तेलंगणामध्ये स्थापन झालेलं आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हा सण कोया जमातीद्वारे अन्याय कायद्याविरुद्ध आई आणि मुलीच्या जोडीने दिलेल्या शौर्याचं आणि संघर्षाचं स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. समक्का सरक्का किंवा समक्का सरलम्मा असं म्हटलं जातं याला. पुढील क्वेश्चन आहे. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कुणी जिंकलं? तर इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा जी आहे ती लिन चुन ई याने जिंकलेली आहे. तर यावर सुद्धा प्रश्न येईल आजच्या सेशन मध्ये. काही मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न येणे म्हणजे परीक्षेमध्ये विचारले जाण्यासारखे. तर पुरुषांमध्ये ही स्पर्धा लिन चुन ई याने जिंकली. तायवानचा खेळाडू आहे. महिलांमध्ये NN सेयन यंग हिने ही स्पर्धा जिंकली जी दक्षिण कोरियाची आहे. आपण जर बघितलं तर पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरी, पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये तर पुरुष दुहेरीमध्ये लियान वेईकेंग आणि वांग चांग हे चायनाचे आहे यांनी ही स्पर्धा जिंकली. आणि महिला दुहेरीमध्ये लिऊ शेंगशू आणि टेन निंग यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढील क्वेश्चन आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी चालीस ऑफ एम्ब्रोसिया राम जन्माष्टभूमी चॅलेंज अँड रिस्पॉन्स या पुस्तकाचं प्रकाशन केले. हे पुस्तक कोणी लिहिलं? तर हे पुस्तक लिहिलेले सुरेंद्र कुमार पचौरी यांनी. तर सुरेंद्र कुमार पचौरी यांचं हे पुस्तक आहे. याचं प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर भारत सरकारचे माजी सचिव आहे सुरेंद्र कुमार पचौरी. राम जन्मभूमी चळवळीवर आधारित हे पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. तर आय होप आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल. सेशन आवडलं असलं सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 27 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन या ठिकाणी बघत आहोत. तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर सेशनला आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. मित्रांनो आपण जी काही 26 जानेवारीची जी काही ऑफर आहे तर ती एक्सटेंड करत आहोत. 25% डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला आजही मिळणार आहे. तुम्हाला RD26 हे कुपन कोड जे आहे तर ते यूज करायचं आहे. तुम्हाला बाकी करंटचं आपलं जे काही इयरबुक म्हणा 2025चं किंवा मग 21,000 PYQची बॅच म्हणा किंवा फाउंडेशन बॅच म्हणा सगळ्यांवर हे 25% डिस्काउंट जे आहे तर ते मिळणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे. 26 जानेवारी 2026 रोजी भारत कोणता प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 26 जानेवारी 1950 या दिवशी काय झालं होतं? तर या दिवशी आपण संविधानाची
अंमलबजावणी, संविधानाची काय केली होती? अंमलबजावणी केली होती. आणि मग आपण संविधानाची अंमलबजावणी केली कधी? 26 जानेवारी 1950 या दिवशी. मग त्या दिवशीपासून संविधानामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या देशाचा प्रमुख कोण असतो? आपल्या देशाचा पहिला नागरिक कोण असतो? राष्ट्रपती. राष्ट्रपती, बरोबर. तर राष्ट्रपती जो आहे, ठीक आहे, एक जनतेतील व्यक्ती, एक जनतेमधील, जनता, प्रजा, लोक यामधील व्यक्ती जो आहे, तर तो देशाचा प्रथम नागरिक, देशातील सर्वात महत्वाचा व्यक्ती बनला, बरोबर. म्हणून आपण या दिवसापासून कोणता दिन साजरा करतो? प्रजासत्ताक दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिन साजरा करतो. मग आपण जर बघितलं तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 पासून आपण साजरा करतो. मग 2026चा हा जो प्रजासत्ताक दिन होता, हा 77वा प्रजासत्ताक दिन होता. पण आपण संविधानाची अंमलबजावणी करून किती वर्ष कंप्लीट झालेले? 76 वर्ष कंप्लीट झालेले आहे. संविधानाची अंमलबजावणी करून किती वर्ष कंप्लीट झाले? 76. पण प्रजासत्ताक दिन किती आहे? तर 77वा आहे. कारण आपण पहिला जो आहे तो 26 जानेवारी 1950 ला सेलिब्रेट केलेला आहे. त्याचबरोबर हा जो 77वा प्रजासत्ताक दिन आहे मित्रांनो, तर याविषयी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. त्याच्याबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ येईल. पण जसं की या वर्षीची थीम काय होती, आपण जर बघितलं तर 150 इयर्स ऑफ वंदे मातरम ही थीम लक्षात ठेवा. यावेळीचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर युरोपियन युनियनचे आपण जर बघितलं तर उर्सुला वॉन डेअर लेयन युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा आणि अँटोनियो कोस्टा युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष हे यावेळीचे प्रमुख पाहुणे होते. प्रमुख पाहुण्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जाईल. प्रमुख पाहुणे जे आहे तर त्यावर प्रश्न विचारला जातो. मग प्रश्न विचारला जाईल यावेळीचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर युरोपियन युनियन असं म्हणूया की यावेळीचे आपले प्रमुख पाहुणे होती. पण त्याचे दोन नेत्यांनी इथं उपस्थिती लावलेली होती. उर्सुला वॉन डेअर युरोपियन कमिशनचे अध्यक्ष आहे आणि अँटोनियो कोस्टा युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहे. आपण जर बघितलं तर प्रजासत्ताक दिन किती आहे? 77 आहे. पण आपण प्रजासत्ताक बनून किती वर्ष कंप्लीट झाले? तर 76 वर्ष कंप्लीट झालेली आहे. एवढी इन्फॉर्मेशन या प्रश्नाशी संबंधित आपल्याला माहित असायला हवे. त्याचबरोबर आपण या महिन्यातले महत्त्वाचे दिवस सुद्धा बघूया. जागतिक कुटुंब दिन 1 जानेवारी, राष्ट्रीय पक्षी दिन 5 जानेवारी. आता ज्याला स्टार मार्क करून ते लक्षात ठेवा. याची थीम आहे अ बर्ड इन फ्लाइट इज पोएट्री इन मोशन. जागतिक ब्रेल दिन 4 जानेवारी, हा सुद्धा महत्वाचा आहे. पृथ्वी परिभ्रमण दिन 8 जानेवारी. त्यानंतर जागतिक युद्ध अनाथ दिन 6 जानेवारी. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी. मोस्ट इम्पॉर्टंट इथं हे थीम वाले दोन तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी थीम काय आहे? इग्नाइट द सेल्फ, इम्पॅक्ट द वर्ल्ड. यावर पण प्रश्न येणार. 11वा प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. 78वा भारतीय लष्कर दिन 15 जानेवारी. आता यावर प्रश्न कसा येणार की याचं आयोजन कुठं करण्यात आलं होतं? जयपूर, राजस्थानमध्ये. 2025 मध्ये या 77व्या भारतीय लष्कर दिनाचं आयोजन जे आहे ते पुण्यामध्ये करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 16 जानेवारी. आणि पराक्रम दिवस जो आहे तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी सेलिब्रेट केला होता 23 जानेवारी. पुढे जाऊया दुसरा क्वेश्चन. जानेवारी 2026 मध्ये प्रेसिडेंट कलर अवॉर्डने सन्मानित होणारं भारतातील 15वं राज्य कोणतं आहे? तर प्रेसिडेंट कलर अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे सिक्कीमच्या पोलिसांना. पोलिसांसाठी हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो राष्ट्रपतींच्या माध्यमातून. मग आपण जर बघितलं तर सिक्कीम पोलिसांना 2026चा प्रेसिडेंट कलर अवॉर्ड मिळालेला आहे. सिक्कीम हे देशातील 15वं राज्य बनलेलं आहे की ज्याच्या पोलिसांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर हा कोणत्याही पोलीस दलाला त्याच्या अपवादात्मक सेवेसाठी, धैर्यासाठी आणि समर्पणासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान. म्हणजे पोलिसांना मिळणारा सर्वोच्च सन्मान आहे प्रेसिडेंट कलर अवॉर्ड. तिसरा क्वेश्चन आहे, भारतीय सुरक्षा दलांनी जानेवारी 2026 मध्ये जम्मू काश्मीर मधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांच्या अड्ड्याविरुद्ध सुरू केलेले कारवाईचं नाव काय? तर भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीर मध्ये किश्तवाड येथे जे काही ऑपरेशन सुरू केलेले तर त्याचं नाव आहे ऑपरेशन त्राशी 1. आपण जर बघितलं तर हे भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉप्स, जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF ने संयुक्तपणे हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे.
किश्तवाडच्या दुर्गम डोंगरामध्ये आणि जंगली भागामध्ये लपलेल्या जैश ए मोहम्मदच्या परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा करणं आणि त्यांचे अड्डे नष्ट करणं हे या ऑपरेशनचं उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये देशातील पहिल्या एकात्मिक खासगी उपग्रह प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आलेली? तर मित्रांनो, सानंद गुजरात या ठिकाणी खासगी उपग्रह बनवले जाणार आहे. खासगी उपग्रह जे आहे तर त्याची काय केली जाणार आहे, निर्मिती केली जाणार आहे. आणि मग समजून घ्या, आता अभ्यास मित्राला वाटलं की आपला एखादा उपग्रह जो आहे तो असला पाहिजे, आपल्याला समजून घ्या की रिअल टाइम इन्फॉर्मेशन जे आहे तर ती पाहिजे, समजून घ्या. तर आपल्याला एखादा उपग्रह पाहिजे, तर मी जाणार सानंद गुजरातमध्ये आणि ही कंपनी जी आहे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली, तर ती मला काय करणार, तो उपग्रह बनवून देणार. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता. सानंद गुजरात हे फक्त लक्षात ठेवा, एकात्मिक खासगी उपग्रह प्रकल्पाची पायाभरणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा प्लांट कुणी स्थापित केलेला आहे, तर अजिस्टा स्पेस नावाची कंपनी जी आहे तिनं हा प्लांट स्थापित केलेला आहे. आणि हा प्लांट जो आहे तो पाल मनारो प्लांट म्हणून ओळखला जाईल, जिथं प्रामुख्याने इलेक्ट्रो ऑप्टिकल पेलोड आणि उपग्रह स्वदेशी पद्धतीने तयार केले जातील. पुढील क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने राज्यपालाच्या निवासस्थानाचं नाव राजभवनच्या जागी जनभवन असं केलं? खूप आपण जर बघितलं तर सुंदर गोष्ट आहे. राजभवनच्या जागी जनभवन असं नाव जे आहे ते उत्तर प्रदेशच्या सरकारने केलेलं आहे. उत्तर प्रदेशचे जे राज्यपाल आहे जे त्या ठिकाणी राहतात उत्तर प्रदेशमध्ये, लखनौमध्ये राजभवन, तर त्याचंच नाव चेंज करून जनभवन करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यपालाच्या अधिकृत निवासाच्या नामकरणात एकरूपता आणण्यासाठी हा निर्णय जो आहे ते घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन आहे, बनारस लिस्ट फेस्ट 2026 मध्ये भारत तेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर बनारस लिट फेस्ट 2026 नुसार भारत तेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो नमिता गोखले यांना मिळालेला आहे. पुरस्काराची रक्कम जी आहे ती 1 लाख, प्रशस्तीपत्र आणि आपण जर बघितलं ट्रॉफी या स्वरूपाची आहे. मित्रांनो, ही धुरंधर बॅच, त्याचबरोबर फाउंडेशन बॅचेस आपल्या, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच, या गेम चेंजर बॅचेस आहे. म्हणजे ऑलरेडी कमी फीजमध्ये क्वालिटी अँड अफोर्डेबल एज्युकेशन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये पण तुम्हाला आता 25% डिस्काउंट जे आहे ते मिळत आहे, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. या नोट्स आहे, रिव्हिजन नोट्स आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲपमध्ये बघायला मिळेल. कोणती बॅच इथं बाय करताना तुम्हाला कुपन कोड टाकायचा ऑप्शन येईल, तर कुपन कोड टाका RD26, तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट मिळून जाईल. त्याचबरोबर डेलीचे लेक्चरसाठी, नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल आणि अभ्यासविषयक रील्स वगैरेसाठी इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. पुढील क्वेश्चन, जानेवारी 2026 मध्ये 86वी अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकारी परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर ऑल इंडिया आपण जर बघितलं तर प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स, ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स जी आहे तर ती कुठे आयोजित करण्यात आली? आता प्रिसाइडिंग ऑफिसर कोण असतं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांचे जे कोणी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, यांच्या प्रत्येकाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात, त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर म्हटलं जातं. आणि या सगळ्यांची जी सभा असते, या सगळ्यांची जी सभा आहे तिला म्हटलं जातं ऑल इंडिया प्रिसाइडिंग ऑफिसर कॉन्फरन्स. याचा अध्यक्ष कोण असतं? या सभेचं जे काही अध्यक्ष जे आहे, या सभेचा अध्यक्ष कोण असतं? तर ते असतात लोकसभेचे अध्यक्ष, किंवा काही जण लोकसभा सभापती म्हटले तरी चालतील. या सभेचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे सभापती किंवा लोकसभेचे अध्यक्ष. ही सभा लखनौ उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं परिषदेचे उद्घाटन जे आहे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलं. आणि आपण जर बघितलं तर मेन भाषण जे आहे ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं. थीम होती स्ट्रॉंग लेजिस्लेचर प्रॉस्परस नेशन. पुढे जाऊया. 8वा प्रश्न आहे, ब्रँड फायनान्स ग्लोबल 500 2026 अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? तर टॉप 100 मध्ये येणारा एकमेव ब्रँड आहे टाटा भारतातील. हा 61व्या क्रमांकावर आहे टाटा.
आपण जर बघितलं तर ऍपल जे आयफोन वापरतात त्यांची वाली कंपनी जी आहे ती 1 नंबरला आहे. ऍपल जे आहे ती 1 नंबरला आहे. 2 नंबरला मायक्रोसॉफ्ट आहे. 2 नंबरला मायक्रोसॉफ्ट आहे. 3 नंबरला गुगल आहे. 3 नंबरला कोण आहे? गुगल आहे. तर सगळ्यात मौल्यवान ब्रँड मध्ये जर आपण बघितलं, मौल्यवान कॅटेगरी काय आहे? मौल्यवान ब्रँड मध्ये ऍपल 1 नंबरला, मायक्रोसॉफ्ट 2 नंबरला, गुगल 3 नंबरला. आणि सगळ्यात पॉवरफुल ब्रँड जर बघितलं, पॉवरफुल सध्याच्या आपण जर बघितलं सिच्युएशन मध्ये, सध्याच्या वातावरणामध्ये, तर तो आहे युट्यूब. तर त्यामध्ये एक कॅटेगरी आहे पॉवरफुल नावाची, तर त्यामध्ये युट्यूब जे आहे ते आपल्याला टॉपला बघायला मिळतं. पण मौल्यवान व्हॅल्युएशन नुसार ऍपल जे आहे ते 1 नंबरला, आणि भारतातील सगळ्यात व्हॅल्युएशन नुसार जर टॉपचा ब्रँड बघायला झालं तर तो आहे टाटा समूह. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर 100+ कंपन्यांच्या पुढे जर आपण गेलो तर मग आपल्याला इन्फोसिस ही कंपनी जी आहे ती बघायला मिळते 150व्या क्रमांकावर. पुढे जाऊया. पुढील क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणता देश भारताच्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला आहे? हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे, हा येऊ शकतो. जानेवारी 2026 मध्ये स्पेन जो आहे तो आपल्या इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह मध्ये सामील झालेला आहे. तर नोव्हेंबर 2019 मध्ये बँकॉक मध्ये झालेल्या आसियानच्या नेतृत्वाखाली पूर्व आशियाई शिखर परिषदेमध्ये भारताने इंडो पॅसिफिक महासागर उपक्रम जो आहे, तर इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह जो आहे तो सुरू केला होता. आपण जर बघितलं तर याचा कोणता असा करार वगैरे नाहीये, म्हणजे असं स्पेसिफिक असा करार वगैरे नाहीये, पण समजून घ्या तुम्हाला जर सदस्य वगैरे व्हायचं असेल तर होऊ शकता. हे मुक्त आणि खुल्या इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी आणि नियमांवर आधारित प्रादेशिक व्यवस्थेसाठी सहकार्याला प्रोत्साहन देतो. 10वा प्रश्न आहे, भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी कोणत्या राज्याने जानेवारी 2026 मध्ये डॉग सेंच्युरी सुरू केली आहे? तर पंजाब राज्याने ही डॉग सेंच्युरी सुरू केली आहे. आपण जर बघितलं तर श्वान अभयारण्य जे आहे, म्हणजे कुत्र्यांसाठीचं अभयारण्य जे आहे, लुधियाना येथे सुरू करण्यात आलेले आहे पंजाब सरकारच्या माध्यमातून. आपण जर बघितलं तर पुढे जाऊन हे पूर्ण राज्यभर राबवलं जाईल. शहरातील कुत्र्याच्या जे काही चाव्याच्या घटना आहेत त्या कमी करण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. पुढील क्वेश्चन आहे, इनस्पेस नावाची कंपनी आहे, तिने भारतातील पहिलं खासगी पृथ्वी निरीक्षण तारांगण अर्थ ऑब्झर्वेशन तिथून केलं जाऊ शकतं. वेगवेगळे उपग्रह जे आहे ते अवकाशामध्ये सोडले जातील आणि त्याच्या माध्यमातून अर्थ ऑब्झर्वेशन केलं जाईल. तर ते बांधण्यासाठी कोणासोबत करार केला? तर इनस्पेस नावाच्या कंपनीनं पिक्सल नावाची कंपनी आहे, कसोर्टियम पिक्सल नावाची कंपनी आहे, तर तिच्यासोबत हा करार जो आहे तो केलेला आहे. यामध्ये 12 उपग्रह असतील जे हाय रिझोल्युशन ऑप्टिकल मल्टीस्पेक्ट्रल सिंथेटिक अपर्च्युअर रडार आणि हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग प्रदान करतील, आणि जिथं पृथ्वीचं निरीक्षण जे आहे ते एकदम टॉप क्लास क्वालिटीमध्ये तुम्हाला करता येणार आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे, म्हणजे सरकारचा पण रोल तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. 12वा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने गुटखा, पान मसाला, तंबाखू आणि निकोटीन असलेल्या सर्व उत्पादनांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातलेली? कोणतं तरी राज्य जे आहे ते जबाबदार बनतंय पहिल्यांदा, आणि हे प्रत्येक राज्याने हा निर्णय घ्यायला पाहिजे. आपण जर बघितलं तर ओडिशा राज्याने आपल्या राज्यामध्ये हे तंबाखू वगैरे सगळं बंद केलेले निकोटीन युक्त पदार्थ. तर हे व्हायला पाहिजे की नाही तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, या बंदीचा प्राथमिक उद्देश आहे की सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणे, कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध करणं, आणि अजून एक आपण जर बघितलं तर अजून एक मेन स्वच्छता जी आहे तो एक इश्यू आहे. आपण जर बघितलं स्वच्छता मन राहणार आहे. तसेच 2013च्या जुन्या बंदीत त्रुटी, ज्या पहिले पण बंदी केली होती पण ती सक्सेसफुल झाली नव्हती, त्यामधल्या त्रुटी पण दूर करायच्या आहे. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जर कोणाला सरळ सेवेपासून MPSC पर्यंतच बॅचेस पाहिजे असेल तर त्या मिळून जाईल. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं असेल तर लेक्चरला लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 28 जानेवारी 2026च्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.
मित्रांनो, तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच आपण याचं मासिक सुद्धा आणणार आहोत. ओके, तर सुरू करूया आजचं सेशन. मित्रांनो, जी काही रिपब्लिक डे ऑफर आहे ती कंटिन्यू असणार आहे. 25% डिस्काउंट जे आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. पुढचे 1-2 महिने मग एवढी मोठी किंवा जुलै ऑगस्ट पर्यंत अशी कोणती ऑफर नसणार आहे. तर ज्यांना याचा फायदा घ्यायचा आहे तर बरेचसे विद्यार्थी आहे पैशाच्या अभावी पगार जो आहे तो मंथ एंडला होतो, त्यामुळे आपण ही ऑफर जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे. तुम्हाला RD26 कुपन यूज करून या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीचे इयरबुक सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे आणि हा परीक्षेमध्ये दिसणार आहे. 2026 मध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आले? तर 2026 मध्ये 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार जे आहे ते देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आपण पद्म पुरस्कारावर एक डिटेल व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहे, पण तोपर्यंत 131 आकडा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. या 131 पैकी 5 जणांना पद्मविभूषण जो सर्वोच्च पुरस्कार आहे, 13 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जे आहे ते देण्यात आलेले आहे. पुरस्कार विजेत्यापैकी 26 जणांना मरणोपरांत म्हणजे मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पुरस्कार विजेत्यामध्ये 19 आहे त्या महिला आहे. हे पुरस्कार जे आहे ते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिले जातात, म्हणजे अगोदरच्या दिवशी संध्याकाळी दिले जातात राष्ट्रपतींच्या माध्यमातून. आता जे 5 पद्मविभूषण विजेते ते फक्त मी तुम्हाला सांगून देतो. धर्मेंद्र सगळ्यांना माहिती, धर्मेंद्र सिंग देओल. तर आपण जर बघितलं तर ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यांना आर्ट कला क्षेत्रासाठी आणि ते मूळचे महाराष्ट्राचे आहे, त्यांना पद्मविभूषण मिळालेला आहे. त्यामध्ये मग तुम्हाला डायरेक्ट धर्मेंद्रजी यांच्या नंतर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला एन रंजम यांचं नाव लक्षात ठेवायचे. या महिला वायलिन वादक आहे, त्यांना सुद्धा कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे, मूळचे ते उत्तर प्रदेशचे आहे. आता बाकी 3 जण जे आहे, KT थॉमस, पी नारायणन आणि VS अच्युतानंद, तर ही तिघ पण एकाच राज्यातील आहे, केरळ. आणि KT थॉमस आणि पी नारायणन जे आहे, KT थॉमस आणि VS अच्युतानंद जे आहे त्यांना सार्वजनिक क्षेत्रासाठी म्हणजे पब्लिक अफेअर्ससाठी हा पुरस्कार मिळालेला आहे आणि पी नारायणन यांना लिटरेचर अँड एज्युकेशनसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न काय आहे? कोणत्या देशाने जगातील पहिला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा AI बेसिक ऍक्ट लागू केला आहे? तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चुकीच्या पद्धतीने वापर जो आहे तो बघितला असेल. कुणाचे फेक व्हिडिओ जे आहे ते बनवले जातात, स्प्रेड केले जातात. तर हा वापर होऊ नये म्हणून यासाठी कायदा करणारा जो पहिला देश बनला आहे तो बनलेला आहे दक्षिण कोरिया. तर दक्षिण कोरियाने जगातील पहिला व्यापक AI कायदा जो आहे AI बेसिक ऍक्ट लागू केलेला आहे, जो सुरक्षितता आणि विश्वास वाढवण्यासाठी डिझाईन केलेला आहे. तिसरा प्रश्न आहे, 23 जानेवारी 2026 रोजी कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO मधून अधिकृतपणे माघार घेतली आहे? तर अमेरिकेने WHO मधून माघार घेतलेली आहे. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. 23 जानेवारी रोजी अमेरिकेने WHO मधून काय घेतलेली आहे? माघार घेतलेली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते WHO जो आहे ते रोग रोखण्यामध्ये, व्यवस्थापित करण्यामध्ये आणि त्याबद्दलची माहिती सामायिक करण्यामध्ये अयशस्वी ठरलेला आहे. त्यामुळे WHO मधून त्यांनी माघार घेतलेली आहे. WHO संविधानाच्या कलम 7 अंतर्गत WHO कोणत्याही देशाला माघार घेण्याची परवानगी देतो. WHO ही जागतिक आरोग्य आणि सुरक्षतेसाठी समर्पित एक संयुक्त राष्ट्राची संस्था आहे, जिची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये करण्यात आली होती. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये तिचं मुख्यालय आहे. टेड्रोस ॲधनॉम घेब्रियस हे तिचे अध्यक्ष आहे. WHO सदस्य देश आहे आता 193. अमेरिकेने माघार घेतली, पहिली होती 194. भारत 12 जानेवारी 1948 ला WHO मध्ये सामील झालेला आहे. आता बघ, आपण जर बघितलं तर WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 ची. भारत हा अगोदर कसा काय देश बनला? तर आपण जर बघितलं तर जे काही संस्थापक देश आहे त्यापैकी भारत एक आहे. आणि आपण जर बघितलं तर WHO चे संस्थापक देश आहे त्या सगळ्यांनी मान्यता दिल्यानंतर WHO ची स्थापना एप्रिल 1948 ला झालेली आहे. म्हणजे
एखादा करार होतो आणि नंतर त्याची अंमलबजावणी होते, तसं एखादी संस्था स्थापन होण्यासाठी सुद्धा एखादे देश एकत्र येतात आणि नंतर त्याची स्थापना जी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊन जातं. पुढे जाऊया. चौथा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट, आजचे सेशन खूप जास्त महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रीय मतदार दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदार दिवस जो आहे मित्रांनो तो 25 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. मग का सेलिब्रेट केला जातो हे तुम्ही मला सांगायचं आहे. मतदान दिवस 25 जानेवारीलाच आपण का सेलिब्रेट करतो हे तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. पुढे जाऊया. बघा आता इथं आपल्या समोरच आलेलं आहे. तर 1950 मध्ये 25 जानेवारी 1950 ला काय झालं होतं, तर निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती आणि म्हणून 25 जानेवारीला हा दिवस जो आहे मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. 2011 मध्ये हा पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला होता. 2026 मध्ये जर बघितलं 16वा आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करत आहोत. थीम लक्षात ठेवायची आहे, या वर्षीची थीम माय इंडिया माय वोट, माय इंडिया माय वोट थीम आहे आणि टॅगलाईन आहे सिटीजन ॲट द हार्ट ऑफ इंडियन डेमोक्रेसी. पुढे जाऊया. पाचवा क्वेश्चन, 49व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा 2026 चा फोकस थीम कंट्री कोणता देश आहे? तर 49वा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाचा फोकस कंट्री जो आहे तो आहे अर्जेंटिना. आपण जर बघितलं 22 जानेवारी 2026 रोजी कोलकाता येथे सॉल्ट लेक या ठिकाणी बोईमेला प्रगणन सेंट्रल पार्क येथे सुरू असलेला जो काही आपण जर बघितलं तर जो काही 49वा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आहे त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. तर यामध्ये अर्जेंटिना हा फोकस कंट्री आहे. याच्या व्यतिरिक्त आपण UK, जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया यासारख्या 20 देश आहे ते या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहे. 6वा प्रश्न आहे, टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बाय सब्जेक्ट 2026 मध्ये टॉप 100 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय संस्था कोणती आहे? तर ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर. तर ते जर आपण बघितलं तर टॉप 100 मध्ये आपल्याला बघायला मिळतं IISc बँगलोर. आपण जर बघितलं तर ते एकूणातील 93व्या क्रमांकावर आहे. टॉपला जर बघितलं अमेरिकेतील आपल्याला इन्स्टिट्यूट्स बघायला मिळतात, जसं की हार्वर्ड इन्स्टिट्यूट जे आहे ते जर आपण बघितलं तर अभियांत्रिकी इंजिनिअरिंग मध्ये टॉपला आहे. संगणक शास्त्रात ऑक्सफोर्ड विद्यापीठ टॉपला आहे. कला आणि जे काही इतर शास्त्र आहे अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान वगैरे तर त्यामध्ये MIT टॉपला आहे. आणि शिक्षण आणि कायद्यातील सर्वोच्च विद्यापीठ स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे. मग आपण जर बघितलं विज्ञान श्रेणीमध्ये आपलं देशातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स जे आहे तर ते 93व्या क्रमांकावर आहे. म्हणजे एका स्पेसिफिक सब्जेक्ट संगणकीय विज्ञानमध्ये IISc कितव्या क्रमांकावर आहे? 93व्या. मग आपण जर बघितलं तर संगणकीय विज्ञानमध्ये टॉपला कोणता आहे तर ते आहे ऑक्सफोर्ड विद्यापीठ. मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर या ज्या काही सगळ्या तुम्हाला बॅचेस बघायला मिळत आहे, प्री मेन्सच्या बॅच, ही मुख्य परीक्षेची बॅच किंवा फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर ही 21,000 PYQची बॅच, त्याचबरोबर हा अभ्यास मित्राचा नोट्स पॅक, या सगळ्यांवर डिस्काउंट आहे. तुम्हाला आपला ॲप इन्स्टॉल करायचं, ॲप इन्स्टॉल करून बाय नाव करताना किंवा जॉईन करताना तिथे तुम्हाला RD26 कुपन यूज करायचे, रिपब्लिक डे 26, आणि अप्लाय करायचं आहे. तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट मिळून जाईल. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. 7वा क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2026 मध्ये मोफत कॅशलेस वैद्यकीय सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली? तर मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू करणारं राज्य आहे पंजाब. मित्रांनो, पंजाब सरकारने मुख्यमंत्री आरोग्य योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत प्रति कुटुंबाला 10 लाख रुपयापर्यंतचा मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचार जो आहे तो दिला जाणार आहे. ही योजना सरकारी आणि सूचीबद्ध खाजगी रुग्णालयामध्ये सर्व रहिवाशांना लागू होते. आता राज्य आणि त्यांची योजना आपण बघूया. इथं अक्का पडे योजना कर्नाटकची आहे. आमे पडिबा आमा भाषारी ओडिशाची आहे. अटल विचल अग्रगामी योजना आसामची आहे. ई आरोग्य संवाद योजना राजस्थानची. पा पगली योजना गुजरातची आहे. बरापुत्र ऐतिहासिक गाव योजना ओडिशाची आहे. प्रकल्प महादेव महाराष्ट्राचा आहे. मुख्यमंत्री भारत दर्शन योजना बिहारची. महिला कल्याण ऑन व्हील्स उपक्रम तामिळनाडूचा आहे. महिला सुरक्षा पेन्शन योजना केरळची. मुख्यमंत्री उड्डाण योजना आसामची. राहवीर योजना मध्य प्रदेशची. इंदिरा सौर गिरी जल विकास योजना तेलंगणाची. एतिकोली दुतिपात योजना आसामची.
आणि पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणाची आहे. पुढील क्वेश्चन आहे 500 एकेरी सामने जिंकणारी पहिली भारतीय शटलर म्हणजे बॅडमिंटनपटू आणि जगातील 6वी खेळाडू कोण बनली, तर ती बनली सायना नेहवाल, जिने आपल्या बॅडमिंटनच्या करिअरमध्ये 500 सामने जे आहे ते जिंकले आहे. टोटल तिने 732 सामने खेळले, त्यापैकी 500 जे आहे ती जिंकलेले आहे. PV सिंधूचं पूर्ण नाव आहे पुसरला वेंकट सिंधू, ती हैदराबाद शहरामधील आहे. 9वा क्वेश्चन आहे वैयक्तिक श्रेणीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट, हा सुद्धा परीक्षेमध्ये बघायला मिळेल. वैयक्तिक श्रेणीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला, तर तो देण्यात आलेला आहे मित्रांनो सीता अशोक शेळके यांना. 100% प्रश्न येईल. लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना वैयक्तिक कॅटेगरीमध्ये सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आलेला आहे 2026चा. केरळमध्ये वायनाड या ठिकाणी 2024 मध्ये पूर आणि भूस्खलनाच्या वेळी त्यांनी जे काही काम केलं होतं त्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि संस्थात्मक कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार जो आहे तो सिक्कीम राज्याच्या, आपण जर बघितलं तर सिक्कीम राज्याला संस्थात्मक श्रेणीमध्ये मिळालेला आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी 2026चा पुरस्कार. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी 23 जानेवारी रोजी हे पुरस्कार जे आहे ते प्रदान केले जातात. 10वा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव इंडियन कलर फेस्टिवलच्या 25व्या आवृत्तीचं आयोजन कोण करते, तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा. आता नाट्य म्हणले बरं, ड्रामा आहे ना, तर ते जे आहे भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सवाचं आयोजन करते. कुठं, दिल्लीमध्ये. आपण जर बघितलं तर 27 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन होत आहे. थीम आहे संवाद संस्कृती योका. हा महोत्सव संपूर्ण भारतात 40 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. आपण जर बघितलं तर जागतिक सहभाग पहिल्यांदाच यात 7ही खंडामधील किमान एक देशाचे सादरीकरण असणार आहे. 11वा प्रश्न आहे सिंगापूरच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पर्यावरणवादी कीर्तिदा मेकानी यांचं निधन झालं. त्या मूळच्या कोणत्या भारतीय राज्यातील होत्या, तर कार्तिका मेकानी ज्या आहे त्या कर्नाटक मधील होत्या. त्यांना सिंगापूरच्या ट्री लेडी म्हणून ओळखलं जात होतं. पर्यावरणासाठी आयुष्यभराच्या समर्पणासाठी त्यांना 2015 मध्ये सिंगापूर राष्ट्रपती पर्यावरण पुरस्कार देखील मिळालेला आहे. 12वा क्वेश्चन आहे जानेवारी 2026 मध्ये सशस्त्र दलासाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क कोणी सुरू केलं, तर मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क जनरल अनिल चौहान यांनी सुरू केलेला आहे. तर संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क जे आहे ही एक तपशीलवार योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. सशस्त्र दलामध्ये क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाईल ते ती स्पष्ट करते. त्याचे 4 स्तंभ म्हणजे क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम संगणन, त्यानंतर क्वांटम सेन्सिंग आणि क्वांटम मेट्रोलॉजी. क्वांटम सेन्सिंग आणि क्वांटम मेट्रोलॉजी आणि क्वांटम मटेरियल आणि उपकरणं. अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 29 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर आजच्या सेशनमध्ये काही नवीन गोष्टी जसं की रिसेंटली घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सेशनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत. मग ही पद्धत कशी वाटते कशी नाही हे तुम्ही मला सांगायचे. त्याचबरोबर जर बघितलं तर जी काही आपली 26 जानेवारीची ऑफर आहे ती कंटिन्यू असणार आहे 31 जानेवारीपर्यंत. म्हणजे जे काही बरेचसे विद्यार्थी त्यांचे पगार वगैरे व्हायचे बाकी असतील, बरेचसे पॅरेंट्सचे आणि त्याचबरोबर विद्यार्थी हे स्वतः जे काम करून शिकत आहे, तर त्यामुळेच आपण ही ऑफर जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे 31 जानेवारीपर्यंत. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही RD26 नावाचं कुपन जे आहे ते वापरू शकता आणि 25% पर्यंत डिस्काउंट मिळू शकता. ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे. मित्रांनो, आता नवीन जे काही आपण सुरू केलेले ते आजपासूनच सुरू करतोय आपण. अजितदादा पवार यांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे. त्यांना अभ्यास मित्राच्या सर्व परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्याविषयी सर्व महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण बघूया. ते महाराष्ट्राचे एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्री बनले होते. सर्वात जास्त काळासाठी उपमुख्यमंत्री आणि सर्वात कमी काळासाठी उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते राहिलेले आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर सध्याचे ते 8वे उपमुख्यमंत्री होते. 8वे उपमुख्यमंत्री म्हणून ते कार्य करत होते. त्याचबरोबर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांमध्ये ते 2ऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या क्रमांकावर बॅरिस्टर शेषराव वानखेडे, दुसरा क्रमांक अजित पवार यांचा आहे, 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला होता 2025 पर्यंत. त्यानंतर लोकसभेचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत ते 1991 मध्ये, आणि 8 वेळा विधानसभेचे आमदार राहिलेले आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्र विधानसभेचे 23वे विरोधी पक्षनेते राहिलेले 2022-23 मध्ये, आणि त्याच्या अगोदर ते विधान परिषदेमध्ये सभागृह नेते म्हणून काम केलेलं आहे त्यांनी 2020 ते 2022 दरम्यान. तर ही माहिती जी आहे ती सफिशियंट आहे अजित पवारजी यांच्याविषयी. बाकी तुम्हाला जर काय अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायची, कमेंट बॉक्स तुमचाच आहे. तर आपलं हे इयर बुक आहे 2025 वर्षाचं, जे तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. सुरू करूया प्रॉपर प्रश्न उत्तरांचा आपला सिलसिला. तर पहिला क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची निवड झालेली आहे? तर आपण जर बघितलं तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे शेख जोवान बिन अहमद अल थानी. तर शेख जोवान बिन हमद अल थानी जे आहे, अहमद नाही हमद आहे, तर यांची जर बघितलं तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आपण जर बघितलं त्यांनी कुणाची जागा घेतली तर भारताच्या रणधीर सिंग यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर आपण जर बघितलं तर शेख जोवान जे आहे ते मूळचे कुठले आहे? कतारचे आहे. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची स्थापना 16 नोव्हेंबर 1982 रोजी करण्यात आली होती. कुवेत सिटी जी आहे कुवेतमध्ये तिथे तिचं मुख्यालय आहे. 45 आपण जर बघितलं तर सदस्य देश आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्ती आपण इथे बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक उर्जित पटेल हे आहे. रिसेंटली यावर आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक आहे डॅनियल कॅट्स. व्हेनेझुएलाच्या नवीन अध्यक्षा म्हणजे राष्ट्रपती आहे डेल्सी रॉड्रिगेज. इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप. संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस आहे शेखा अल नोवेस. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन उपाध्यक्ष आहे राजीव रंजन. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे क्रिस्टी कोवेंट्री. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन सीईओ आहे संजोग गुप्ता. युनेस्कोचे नवे महासंचालक आहे खालिद अल एनानी. आयुसीएन स्पीशीज सर्व्हायव्हल कमिशनचे पहिले आशियाई अध्यक्ष आहे विवेक मेनन. जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष आहे गेनाडी गोलोवकिन. पुढे जाऊया दुसरा क्वेश्चन. भारतातील सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला देण्यात आला? तर भारतातील शांतताकालीन शौर्य पुरस्कार जो आहे अशोक चक्र हा सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार आहे जो शुभांशु शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेट देणारे हे भारतातील पहिले व्यक्ती आहे. त्यामुळं आणि हे एक शौर्य दाखवणारच काम आहे, कारण आपण जर बघितलं तर स्पेसमध्ये जाणं तिथे राहणं खूप मोठी गोष्ट आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना देशाचा सर्वोच्च शांतताकालीन पुरस्कार जो आहे अशोक चक्र मिळालेला आहे. तर यावर 100% मित्रांनो प्रश्न जो आहे तो विचारला जाईल. तर पहिले 2 क्वेश्चन जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. खास करून हा जो दुसरा प्रश्न आहे त्यावर प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला त्यांनी भेट दिलेली आहे आणि ते भेट देणारे पहिले भारतीय बनलेले आहे. जून 2025 मध्ये शुभांशु शुक्ला ऑक्झिओम 4 मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये गेले होते. तिसरा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनी शिलालेख कला जी 67,800 वर्षापूर्वीची आहे कोणत्या देशातील मुना बेटावर सापडलेली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर बघितलं तर ही जी काही शिलालेख आहे जगातील सर्वात जुनी गुफालेख पण आपण म्हणू शकतो. आपल्या देशातील सगळ्यात जुनी गुफालेख कुठे बघायला मिळते आपल्याला? मध्य प्रदेशमध्ये. कुठे? तर भीमबेटका या ठिकाणी. त्याचबरोबर आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिंठा या ठिकाणी जर आपण बघितलं तर भिंतीवर पद्मपाणी म्हणून एक चित्र जे आहे ते बघायला मिळतं. तर त्यावर प्रश्न विचारून झालेले युपीएससी मध्ये एक पद्मपाणी जो काही समजून पेंटिंग ती आपल्याला कोणत्या ठिकाणी बघायला मिळते? तर अजिंठा या ठिकाणी बघायला मिळते. त्याचप्रमाणे जगातील सगळ्यात जुनी 67,000 वर्षापूर्वीची जी काही आपल्याला शिलालेख कला जी आहे किंवा पेंटिंगची कला जी आहे भिंतीवर ती इंडोनेशियामध्ये बघायला मिळालेली आहे मुना बेटावर. मित्रांनो, आपण जर बघितलं तर मुना बेट कुठे आहे हे लक्षात ठेवा.
लाल गेरूपासून बनवलेल्या ह्या आकृत्या आपल्याला बघायला मिळालेल्या आहे. मुना बेट इंडोनेशियामधील आहे. चौथा प्रश्न आहे, नॅशनल जिओग्राफी डे 2026 कधी साजरा केला जातो? तर हा दिवस 27 जानेवारीला साजरा केला जातो. हा दिवस 27 जानेवारीलाच का साजरा केला जातो? कारण नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना 27 जानेवारी 1888 मध्ये करण्यात आली होती. वॉशिंग्टन DC मध्ये आपण जर बघितलं तर इथं मुख्यालय आहे. आपण जर बघितलं तर 33 शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी याची स्थापना वॉशिंग्टन DC या ठिकाणी केलेली आहे. मग आपण जर बघितलं तर या वर्षीचा जिओग्राफी डे जो आहे त्याची थीम आहे एक्सप्लोरेशन अँड कन्झर्वेशन प्रोटेक्टिंग अवर प्लॅनेट. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. पाचवा क्वेश्चन आहे, कोणत्या प्रदेशात किंवा राज्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू नावाची मोठी नक्षल विरोधी मोहीम सुरू केली? तर ऑपरेशन मेगाबुरू जे आहे मित्रांनो ते सारंडा झारखंड या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं ऑपरेशन आहे. आपण जर बघितलं तर झारखंडच्या पश्चिम सिंहभूमी जिल्ह्यात ऑपरेशन मेगाबुरू अंतर्गत जंगलात एक मोठी सुरक्षा मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली आहे. सैन्याने सारंडा जंगलात छापा टाकलेला आहे, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर सैन्यासोबत झारखंड पोलीस, CRPF ची 209 कोब्रा बटालियन, झारखंड जॅग्वार्स यांनी संयुक्तपणे ही मोहीम जी आहे ती राबवलेली आहे, ज्यामध्ये 1,500 जवानांचा आपल्याला काय बघायला मिळतो? सहभाग बघायला मिळतो. ऑपरेशन मेगाबुरू सारंडा झारखंड. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, ICC ने बांगलादेशऐवजी T20 विश्वचषक 2026च्या गट क मध्ये कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा समावेश केला? तर बांगलादेशऐवजी स्कॉटलँडचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. बांगलादेशने असं सांगितलं होतं की भारतामध्ये आम्ही सुरक्षित नाहीये. मग आपण जर बघितलं तर आमचे सामने जे आहे ती श्रीलंकेत शिफ्ट करा. पण बांगलादेश काही क्रिकेटमध्ये एवढा पण मोठा नाही की त्याची आपण प्रत्येक मर्जी जी आहे ती चालू शकतो. तर आपण जर बघितलं त्यांचे सामने आपण काही शिफ्ट केलेले नाहीये आणि ते म्हणाले की आमचे सामने जर शिफ्ट करणार असेल तर आम्ही पुल ऑफ म्हणजे आम्ही या स्पर्धेतून बाहेर पडतो. तर भारत म्हणे ठीक आहे बाहेर पडा, किंवा भारत म्हणण्यापेक्षा ICC म्हणाले की ठीक आहे बाहेर पडा. त्याच्या जागी आपण स्कॉटलँडला ऍड केलेलं आहे. ICC T20 विश्वचषक आता फेब्रुवारी 2026 पासून चालू होणार आहे, ज्याचे सामने 2 देश आयोजित करत आहे, भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे. मित्रांनो या ज्या काही बॅचेस आहे तर यावर तुम्हाला 25% डिस्काउंट जे आहे ते बघायला मिळत आहे. ज्या फाउंडेशन बॅच आहे त्यामध्ये पण 5 बॅचेस जे आहे ते इन्क्लूड बघायला मिळणार आहे. इथं जे तुम्हाला नावं दिसत आहे त्या. मग आपण जर बघितलं 21,000 PYQ ची बॅच आहे, हे नोट्स पॅक आहे, तर या सगळ्यांवर डिस्काउंट आहे. तुम्ही CJ लाईव्ह कुपन कोड सध्या यूज नका करू, 31 तारखेपर्यंत RD26 नावाचं कुपन यूज करा, तुम्हाला 25% डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर टेलिग्रामचं चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरायचं नाहीये. 7वा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंचाने 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी 5 नवीन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यापैकी एक केंद्र भारतातील कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? तर यापैकी एक केंद्र जे आहे ते भारतातील आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. यापूर्वी 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी हैदराबाद या ठिकाणाची निवड करण्यात आली होती. ते कुठं आहे? तर तेलंगणामध्ये आहे. तर आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेश व्यतिरिक्त इतर नवीन केंद्र फ्रान्स, UK, UAE या देशामध्ये असतील. भारतात अशी 2 केंद्र आधीच आहे, एक ऑलरेडी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि दुसरं तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तिसरं केंद्र 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलं जाणार आहे आंध्र प्रदेशमध्ये. निश्चितच ते विशाखापट्टणम मध्ये असू शकतं किंवा अमरावतीमध्ये असू शकतं. ही केंद्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि आपण जर बघितलं तर IoT सारख्या नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक आव्हाने सोडवण्यासाठी सरकारे, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र आणतील. बघा 8वा प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2026च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार मंजूर केला आहे? तर शौर्य पुरस्कार जे आहे मित्रांनो ते 70 जवानांना दिले जाणार आहे. मित्रांनो 70 शौर्य पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल मी एक सेपरेट सेशन जे आहे ते घेणार आहे. या पुरस्कारांमध्ये जर बघितलं तर 1 अशोक चक्र आहे, 3 कीर्ती चक्र आहे, 13 शौर्य चक्रांचा समावेश आहे. आपण जर बघितलं नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा, मेजर अर्शदीप सिंग आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले आहे. मित्रांनो आपण बघितलेले शुभांशु शुक्ला जे आहे तर त्यांना ऑलरेडी काय मिळालेलं आहे? अशोक चक्र देण्यात आलेलं आहे. तर लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण जो काही दुसरा क्वेश्चन बघितलेला आहे
त्यामध्ये अशोक चक्राने ऑलरेडी शुभांशु शुक्ला जे आहे तर त्यांना सन्मानित करण्यात आलेले ते आपण बघितलं. आता कीर्तिचक्र ज्यांना मिळालेलं आहे तर ते सुद्धा 3 व्यक्ती लक्षात ठेवा. नायब सुभेदार डोलेश्वर सुब्बा, मेजर हर्षदीप सिंग आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर. ऑपरेशन सिंदूरमधील भूमिकेसाठी कर्नल सोफिया कुरेशी यांना विशिष्ट सेवा पदक जे आहे ते देण्यात आलेलं आहे. 9वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये प्रवाशांची सुरक्षा आणि मदत वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट कोणत्या रेल्वे स्थानकावर तैनात केलेला आहे? तर आपण जर बघितलं तर जे काही आपले रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जे आहे RPF जे आहे तर त्याला मदत करणारे हा ASC अर्जुन नावाचा रोबोट त्याला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं ह्युमनॉइड रोबोट म्हणजे माणसांसारखे दिसणारे रोबोट. तर आपण जर बघितलं तर RPF कर्मचाऱ्यासोबत हा काम करणारे, स्टेशन ऑपरेशन मध्ये मदत करणारे, विशेषतः प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी हा कामाला येणार आहे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्या प्रतिनिधी मधील शांतता चर्चेची पहिली फेरी कोणत्या शहरात झाली? तर ही अबुधाबी मध्ये, UAE मधील अबुधाबी या ठिकाणी ही पहिली फेरी जी आहे ती पार पडलेली आहे. मग याला उपस्थित कोण होते? तर युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर आणि रशियाचे ऍडमिरल इगोर कोस्टयुकोव्ह. तर यांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतो. रशिया युक्रेन युद्धावर तोडगा काढणं हा या समिटचा किंवा बैठकीचा मूळ मुद्दा आहे. 11वा प्रश्न आहे, बांगुरुंबा हे कोणत्या समुदायाचं पारंपरिक लोकनृत्य आहे ज्याच्या ऐतिहासिक उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी 2026 मध्ये उपस्थित होते? तर बांगुरुंबा जे आहे मित्रांनो ते बोडो समाजाचं आपण जर बघितलं तर एक पारंपरिक लोकनृत्य आहे ज्यामध्ये 10,000हून अधिक कलाकारांनी या लोकनृत्यामध्ये भाग घेतलेला आहे. तर बोडो समुदायाचं एक लोकनृत्य जे निसर्गापासून प्रेरित आपल्याला बघायला मिळतं, शांती, समृद्धी आणि सामूहिकतेचे प्रतीक आहे. मित्रांनो आपण जर बघितलं तर हे प्रामुख्याने बिगसागू हा बोडो समाजाचा 9 वर्षाचा सण आहे. तर त्यावेळी हे नृत्य जे आहे ते सादर केलं जातं. 12वा क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ICAR आणि बॉर्लॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशिया यांनी कोणता डिजिटल क्लायमेट ॲटलास लॉन्च केला? तर ICAR आणि बॉर्लॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशिया यांनी मिळून ACASA इंडिया हा ॲटलास जो आहे हा लॉन्च केलेला आहे. ॲटलास ऑफ क्लायमेट अडॅप्टेशन इन साऊथ एशिया ॲग्रिकल्चरल असा याचा फुल फॉर्म आहे. याचं उद्दिष्ट आहे कृषी हवामान जोखमीचे नकाशे तयार करणे आणि हवामान बदलाच्या परिणामानुसार शेतकऱ्यांना पीक निवड आणि व्यवस्थापन करण्यास मदत करणे. मित्रांनो थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 30 जानेवारी 2026 रोजीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो आपली रिपब्लिक डे ऑफर जी आहे ती उद्या म्हणजे 31 जानेवारी उद्या रात्री 12 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी ऍडमिशन घेताना RD26 नावाचा कुपन जो आहे तो यूज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला 25% डिस्काउंट प्रत्येक कोर्सेसवर मिळणार आहे. नंतर ही ऑफर बंद होणार आहे. त्याचबरोबर हे काही आपलं चालू घडामोडीचं इयरबुक जे आहे ते आलेले 2025चं ते तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनवरून येऊ शकता. सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स म्हणजे हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026च्या पहिल्या आवृत्तीत कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर खेलो इंडिया विंटर गेम्स मध्ये जी काही पहिली आवृत्ती झालेली आहे तर तिच्यामध्ये हरियाणा राज्याने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. 2026 मधली पहिली आवृत्ती म्हणजे अजून सुद्धा याचे गेम्स होणार आहे. तर हरियाणा जो आहे तो टॉपला राहिलेला आहे. तर लडाखमध्ये लेह या ठिकाणी खेलो इंडिया विंटर गेम्स जे आहे ते आयोजित करण्यात आलेली त्याची पहिली आवृत्ती. मग आपण जर बघितलं तर यामध्ये हरियाणा 4 सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानावर आहे, लडाख दुसऱ्या स्थानावर आहे, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. मग आपण जर बघितलं तर 2026च्या पहिल्या टप्प्यात आईस हॉकी, आईस स्केटिंग यासारख्या खेळांचा समावेश जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. शुभंकर जो आहे तो शिन एशी म्हणजे आपण जर बघितलं तर स्नो लेपर्ड आपण काय म्हणूया की जो काही बर्फाच्छादित प्रदेश आहे
त्या ठिकाणी राहणारा जो काही लेपर्ड आहे तो याचा काय होता, शुभंकर होता, ज्याचं नाव आहे शिन ए शी. आता पुढील स्पर्धा झाल्यानंतर एक फायनल, कोण टॉपला आहे कोण नाही हे आपण पुढे बघणार आहोत. आता अलीकडील क्रीडा स्पर्धा ज्या आहे तर त्या आणि त्याचे विजेते बघूया. खेलो इंडिया बीच गेम्स जे आहे जे 2026 मध्ये आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये कर्नाटक राज्य जे आहे ते टॉपला राहिलेलं आहे. 69व्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये कोणत्या राज्याने एकूण चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं? महाराष्ट्राने. 2025-26 विजय हजारे ट्रॉफी करंडक कोणी जिंकला? तर विदर्भाने. 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूंनी कांस्य पदक जिंकले? तर कोनेरो हम्पी आणि अर्जुन एरिगसीने. कोणत्या संघाने वर्ल्ड टेनिस लीग 2025चं विजेतेपद जिंकलं आहे? तर ऑसी मॅवरिक्स काइट्सने. कतारमध्ये झालेल्या फिफा अरब कप 2025चं विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलं? मोरोक्कोने. 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष विजेतेपद कोणी जिंकलं? मॅग्नस कार्लसनने. 2025च्या BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या वर्ल्ड टूर फायनल्स मध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी कोणतं पदक जिंकलं? तर कांस्य पदक. कोणत्या फुटबॉल क्लबने 2025च्या पहिल्या साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशनच्या महिला क्लब चॅम्पियनशिपचं विजेतेपद जिंकलं? तर पूर्व बंगालने. 2025-26च्या सय्यद मुश्ताक अली करंडक कोणी जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे झारखंडने. दुसरा क्वेश्चन, जानेवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या संघटनेसोबत एक ऐतिहासिक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट मुक्त व्यापार करार साठी वाटाघाटी पूर्ण केलेला आहे, ज्याला सर्व कराराची जननी आपण जर बघितलं तर जे काही ऑल ट्रेड ॲग्रीमेंट मदर ऑफ ऑल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणून ओळखलं जात आहे. तर हा करार भारताने युरोपियन युनियन सोबत केलेला आहे. आपण जर बघितलं भारत आणि युरोपियन युनियनने काय केलेला आहे? करार केलेला आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष जे आहे उर्सुला वॉन डेर लेयन तर या सुद्धा उपस्थित होत्या. 16वी भारत युरोपियन युनियन शिखर परिषद जी आहे तर 27 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती आणि त्या दरम्यान हा करार झालेला आहे. हा करार जागतिक जीडीपीच्या अंदाजे 25% आणि जागतिक व्यापाराच्या 1/3 म्हणजे जवळपास 33% भागाचं प्रतिनिधित्व करतो. भारताने युरोपियन युनियनवरील जे काही 110% कर आहे ते कमी करत 10%वर आणलेले आहे. तिसरा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीग वुमन प्रीमियर लीग जी आहे तर त्याच्या इतिहासामध्ये शतक करणारी पहिली फलंदाज कोण बनली आहे? तर WPL मध्ये मुंबई इंडियन्सची नेट सायवर ब्रंट जी आहे तर तिने शतक केलेले आहे आणि WPL हे पहिलेच शतक आहे. आपण जर बघितलं तर आजपर्यंत WPL मध्ये कोणत्याच महिला खेळाडूने शतक केलं नव्हतं. तर आता पहिल्यांदा नेट सायबर ब्रंटने 27 चेंडूमध्ये 100 धावा ज्या आहेत ते केलेल्या आहे. वडोदरा इथे हा सामना खेळवण्यात आला होता RCB आणि मुंबई इंडियन्स दरम्यान. चौथा प्रश्न आहे, भारतीय वृत्तपत्र दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर भारतीय वृत्तपत्र दिवस जो आहे मित्रांनो 29 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. आता 29 जानेवारीच का? तर या दिवशी भारताचा पहिला न्यूजपेपर जो आहे तर तो प्रकाशित करण्यात आला होता हिक्कीज बेंगाल गॅझेट म्हणून. हिक्कीज बेंगाल गॅझेट. तर 29 जानेवारी या वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या स्मरणार्थ हे वृत्तपत्र 1780 मध्ये प्रकाशित झालं होतं. त्याच्या स्मरणार्थ आपण हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट करत आहोत. थीम आहे जाणकार आणि सक्षम समाजासाठी विश्वासार्ह पत्रकारिता. आता बघा भारतीय वृत्तपत्र दिन जो आहे तर तो 29 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो. हिंदी पत्रकारिता दिन जो आहे, वृत्तपत्र दिन वेगळा पत्रकारिता दिन वेगळा, तर हिंदी पत्रकारिता दिन 30 मेला असतो. राष्ट्रीय पत्रकार दिवस जो असतो तो 26 नोव्हेंबरला आपल्याला बघायला मिळतो. तर हे 3 दिवस जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ओके, पुढे जाऊया. 5वा प्रश्न, कोणत्या राज्याने आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक पदार्थांना लोकप्रिय करण्यासाठी एक जिल्हा एक पाककृती योजना सुरू केली? तर आपल्या जिल्ह्यातील जे काही स्थानिक पदार्थ आहेत त्यांना लोकप्रिय करण्यासाठी उत्तर प्रदेशने एक समजून घे एखादी पाककृती म्हणजे एक पदार्थ आणि एक जिल्हा अशी योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या राज्य स्थापना दिनानिमित्ताने एक जनपद एक जिल्हा एक पाककृती योजना सुरू केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याच्या अद्वितीय चव आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना जागतिक मान्यता देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न आहे, वायली रिसर्च हिरोज अवॉर्ड 2025 जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला? तर वायली रिसर्च हिरोज अवॉर्ड जो आहे
तो मिळालेला आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना. आपण जर बघितलं भारतीय सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आहे डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना जर बघितलं तर इम्पॅक्ट बियॉन्ड अकादमिया या श्रेणीमध्ये विली, आपण वायली म्हटलं तर विली रिसर्च हिरोज पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळालेला आहे 2025चा. आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहे. मित्रांनो, आपल्या जे काही वेगवेगळ्या बॅचेस आहेत जसं की कंबाईन मेन्स साठी धुरंधर बॅच आहे, कंबाईन प्री आणि मेन्स साठी जर बघितलं तर फाउंडेशन बॅचेस आहे. या फाउंडेशन बॅच मध्ये बऱ्यापैकी बॅचेस ज्या आहे 21,000 PYQ बॅच, स्टेट बोर्ड बॅच, NCERT बॅच तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची सेपरेट बॅच आहे, नोट्स पॅक आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍपवर बघायला मिळेल. फक्त बॅच घेताना तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे आज आणि उद्या RD26, म्हणजे तुम्हाला 25% जे आहे ते डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका. पुढील क्वेश्चन आहे, जानेवारी 2026 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालय कोणत्या कारवाई अंतर्गत सह्याद्री पर्वत रांगेत एक मोबाईल मेफेड्रॉन लॅब उद्ध्वस्त केली आहे? तर कोणत्या कारवाई अंतर्गत सह्याद्री पर्वतामध्ये एक ड्रग्ज बनवणारी जी काही लॅब आहे तिला उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे? आणि जे काही आपलं महसूल गुप्तचर संचालनालय महाराष्ट्राचं त्यांनी ऑपरेशन सह्याद्री चेकमेट अंतर्गत काय केलेली आहे, तर सह्याद्री पर्वताच्या तिथं एक पोल्ट्री फार्म बनवलं गेलं होतं आणि त्याच्या आतमध्ये ड्रग्ज बनवणारी एक लॅब जी आहे ती तयार करण्यात आली होती. ही ऑपरेशन चेकमेट अंतर्गत तिला उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या महसूल गुप्तचर संचालनालयामार्फत. मग आपण जर बघितलं तर त्यांना तिथं 22 किलो ड्रग्ज जे आहे आणि कच्चा माल जो आहे तो मिळालेला आहे आणि 5 आरोपींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे 8वा, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्यातील गदग जिल्ह्यात असलेल्या लंकुडी येथे कोटे वीरभद्रेश्वर मंदिर परिसरात उत्खननादरम्यान नवपाषाण युगाचे अवशेष सापडले आहे? तर नवपाषाण युगाचे अवशेष कोटे वीरभद्रेश्वर मंदिराच्या एरियामध्ये आपल्याला मिळालेले, जे मंदिर आपल्याला कर्नाटकमध्ये बघायला मिळतं. तर उत्खननादरम्यान दगडी कुऱ्हाडी आपल्याला बघायला मिळाल्या, मातीचे भांड्याचे तुकडे, दगडी अवजारे आपल्याला मिळालेले आहे. 4000 ते 5000 वर्ष ही जुनी आहे. आपण जर बघितलं या शोधावरून असे दिसून येते की चालुक्य स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध असलेले लकुड्डी हे प्रागैतिहासिक काळापासून मानवी वस्तीचे केंद्र राहिलेले आहे. तर लकुड्डी हे ठिकाण चालुक्य स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे. तिथं वीरभद्रेश्वर मंदिर आपल्याला बघायला मिळतं. 9वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने जानेवारी 2026 मध्ये 15 वर्षाखालील मुलांसाठी त्यांच्या मानसिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मांडलं? तर सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी फ्रान्स सरकारने एक विधेयक मांडलेलं आहे, जिथं 15 वर्षाखालील मुलं सोशल मीडिया अकाउंट यूज करू शकत नाही. अशी बंदी यापूर्वी ऑस्ट्रेलियाने घातलेली आहे. आता फ्रान्सने सुद्धा घालण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी बंदी घातलेली आहे, तर फ्रान्सने 15 वर्षाखालील मुलांसाठी बंदी घातलेली आहे. आपण पण तसं केलं पाहिजे का, हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. 10वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भारतीय लष्कर आणि हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड यांनी कोणत्या राज्यात असलेल्या मिस्समारी या येथे एक नवीन हेलिकॉप्टर देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरऑल केंद्राची पायाभरणी केलेली आहे? तर मिस्समारी हे जे ठिकाण आहे मित्रांनो आसाममध्ये, जिथे हेलिकॉप्टरची देखभाल वगैरे दुरुस्ती वगैरे केली जाणार आहे. तर या केंद्राचा मुख्य उद्देश ईशान्य भारतात तैनात असलेल्या भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सची सेवा क्षमता वाढवणे आणि देखभालीचा वेळ कमी करणे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न आहे, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित केला? नागरी विमान वाहतूक कार्यक्रम, नागरी म्हणजे जे काही नागरी लष्करी नाही, जे काही नागरी वाहतुकीसाठी विमान इथं वापरले जातात, तर त्यांचा हा कार्यक्रम आहे. आपण जर बघितलं तर लष्करी विमानांचं जे काही प्रदर्शन आहे तर ते दर 2 वर्षांनी बेंगलोरमध्ये आयोजित केलं जात असतं. त्या कार्यक्रमाचं नाव काय हे तुम्ही मला सांगायचे. आता आपण नागरी विमान कार्यक्रमाबद्दल बोलूया. तर विंग्ज इंडिया कार्यक्रम 2026 जो आहे तो बेगमपेट विमानतळ जे आहे हैदराबाद, तर तिथे आयोजित करण्यात आलेला आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहाय्याला प्रोत्साहन देणं याचं उद्दिष्ट आहे. थीम होती याची इंडियन एव्हिएशन पेविंग द फ्युचर फ्रॉम डिझाईन टू डिप्लॉयमेंट, मॅन्युफॅक्चरिंग टू मेंटेनन्स, इन्क्लुझिव्हिटी टू इनोव्हेशन अँड सेफ्टी टू सस्टेनेबिलिटी. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, जगातील सर्वात मोठं जाळं विणण्यासाठी प्रसिद्ध असलेला
डार्विनचा बार्क स्पायडर प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतो? तर डार्विनचा बार्क स्पायडर, डार्विनचा बार्क हे त्याचं नाव आहे. तर हा जो काही कोळी आहे हा आपल्याला मादागास्करच्या जंगलामध्ये बघायला मिळतो. याने विणलेलं जाळं लोखंडापेक्षा पण मजबूत असतं. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची नाही. या जाळ्याची तन्य शक्ती सुमारे 1.6 गिगापास्कल एवढी आपल्याला बघायला मिळते. लोखंडापेक्षा 3 पट मजबूत हे जाळं आहे. आजच्या सेशन सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, धन्यवाद सगळ्यांना, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 31 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते बघणार आहोत. लवकरच आता पूर्ण जानेवारी महिन्याचं जे काही आपलं इयरबुक जे आहे ते तुम्हाला आपल्या ऍपवर बघायला मिळेल. यामध्ये जानेवारी महिन्याचे सगळे प्रश्न जे आहे ते कव्हर केलेले असतील. प्लस आपण त्यांना कॅटेगराईज केलेलं असेल की जसं की क्रीडा विषयक घडामोडी, पुरस्कार विषयक घडामोडी. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल एक 3-4 दिवसांमध्ये. त्याचबरोबर जर बघितलं तर आपली जी काही ऑफर आहे 26 जानेवारीची ती आज रात्री 12 वाजता संपणार आहे. आज रात्री 12 वाजता ही ऑफर संपणार आहे. आज लास्ट डे आहे ऑफरचा. तर ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं बाकी आहे तर त्यांनी RD26 कुपन यूज करून ऍडमिशन घेऊ शकता. लास्ट डे आहे. हे आपलं चालू घडामोडीचं लेटेस्ट इयरबुक आहे ज्यामध्ये 2025 सगळे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, प्रजासत्ताक दिनी 2026 परेड मध्ये कोणत्या राज्याच्या झाकीला प्रथम पारितोषिक मिळाले? तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाईल म्हणजे जाईल. कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये हा प्रश्न येणार. प्रजासत्ताक दिन परेड जी आहे 2026 त्यामध्ये महाराष्ट्राच्या झाकीला पहिला क्रमांक मिळालेला आहे. तर प्रथम क्रमांक कुणाला मिळालेला आहे? महाराष्ट्र राज्याच्या झाकीला मिळालेला आहे. आता ही झाकी काय भानगड असते? तर प्रत्येक राज्य जे आहे ते आपली संस्कृती कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतं की महाराष्ट्र राज्याचं. आता आपण कसं आपल्या देशामध्ये काय आहे? विविधतामध्ये एकता आपल्याला आपल्या देशामध्ये बघायला मिळते. मग आपल्या देशाची जी काही विविधता आहे ती शो केली जाते पूर्ण जगासमोर. मग आपण जर बघितलं तर प्रत्येक राज्याची एक वेगळी झाकी असते. मग या वर्षीच्या झाकीमध्ये आपण गणपती उत्सव जो आहे तो दाखवलेला आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर बघितलं तर झाकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जो दुसरा क्रमांक आहे तो जम्मू काश्मीरच्या झाकीला मिळालेला आहे. तिथली हस्तकला आणि लोकनृत्यावर आधारित तिथली झाकी होती. तिसरा क्रमांक जो आहे तो केरळला मिळालेला आहे. जी काही वॉटर मेट्रोची जी काही संकल्पना आहे ती त्यांनी मांडलेली आहे. 100% डिजिटल साक्षर राज्य जे आहे तर त्या थीमवर आधारित जे आहे ते केरळची झाकी होती. तर पहिले 3 झाक्या ज्या आहे त्या आपल्याला लक्षातच ठेवायच्या आहे. त्याचबरोबर ह्या झाक्या फक्त राज्यापुरत्या मर्यादित नसतात. तर संरक्षण दलामध्ये जे काही निम संरक्षण दल जे आहे त्याचबरोबर जर बघितलं तर मंत्रालय आणि विभाग झालं तर यांच्याशी संबंधित सुद्धा असतात. तर तिन्ही संरक्षण दलामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये नौदलाची झाकी बेस्ट ठरलेली आहे. त्यानंतर निम संरक्षण दल ज्यामध्ये पोलीस पण येतात, CRPF, SRPF यांच्यामध्ये दिल्ली पोलिसांची झाकी बेस्ट ठरलेली आहे. आणि जे काही मंत्रालय आणि जे काही विभाग आहे त्यामध्ये जर बघितलं तर सांस्कृतिक मंत्रालयाची झाकी जी आहे ती बेस्ट ठरलेली आहे. तिचा विषय होता वंदे मातरम, एक राष्ट्र की आत्मा की पुकार. तर ह्या झाक्या ज्या आहे त्या आपल्याला लक्षातच ठेवायच्या आहे. तर राज्याच्या पण आणि त्याचबरोबर जर बघितलं तर मंत्रालय, लष्कर दल, निमलष्करी दल आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे काही मंत्रालय आहे ते पाठ असायला पाहिजे. कारण मी सुरुवातीला सांगितलं की 100% चान्सेस आहे क्वेश्चन येण्याचा. मग तिथं आपल्याला चुकायचं नाहीये. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चालवण्यास सुरुवात केली आहे? तर बघा, हा असा एनर्जी प्लांट असेल जिथं हवा जी आहे तर तिला कॉम्प्रेस करून स्टोअर केलं जाईल आणि तिच्या माध्यमातून ऊर्जेची निर्मिती केली जाईल. आणि ह्याचे काही तुम्हाला टाक्या बघायला मिळत आहे तर त्या टाक्याच्या आतमध्ये तुम्हाला सॉल्ट म्हणजे मिठाची कव्हरिंग जी आहे ती बघायला मिळेल आणि त्याच्या साहाय्याने ऊर्जा निर्माण केली जाईल. आता तो टेक्नॉलॉजीचा पार्ट झाला, कशी निर्माण केली जाते काय नाही तर हे आपल्यासाठी महत्वाचं नाही. पण कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा
कॉम्प्रेस एअर एनर्जी स्टोरेज प्लांट जो आहे तो चालवण्यास सुरुवात केली, तर याच उत्तर आहे चायना, चीनने ती सुरुवात केलेली आहे. तर ग्रीन एनर्जीसाठी हा प्लांट तयार करण्यात आलेला आहे. चायनामध्ये हर्बिन इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन आहे, तर त्यांच्या मार्फत हा प्लांट जो आहे चीनच्या जियांगसू प्रांतात सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची एकूण स्थापित वीज क्षमता जी आहे ती 600 मेगावॅट आहे आणि साठवण क्षमता जी आहे ती 2400 मेगावॅट प्रति तास एवढी आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट, याला पण मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये टाकायचंय तुम्हाला. बॅसिलस सबटिलिस ला अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं? प्रश्न बघा, बॅसिलस सबटिलिसला अधिकृत राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर तुम्ही प्रोबायोटिक सूक्ष्मजीव ऐकले असेल. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव का असतात? जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात, जे घातक सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम करत असतात. जसं की दही आहे, दह्यामध्ये काय असतात? प्रोबायोटिक सूक्ष्मजीव आपल्याला बघायला मिळतात. आपल्या पोटाच्या आतड्यामध्ये सुद्धा बघायला मिळतात. मग हे काय करतात? घातक सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम करत असतात. मग त्या सूक्ष्मजीवापैकी एक आहे बॅसिलस सबटिलिस. मग याला केरळ सरकारने आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेलं आहे. तर आणि असं पहिल्यांदा झालेलं की एखाद्या सूक्ष्मजीवाला राज्य सूक्ष्मजीव असा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे. तर ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. पहिली घडामोडी आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण जर बघितलं तर हा सूक्ष्मजीव बॅसिलस सबटिलिस जो आहे तो आंबवलेल्या अन्नामध्ये आणि मानवी आतड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, तसेच मातीमध्ये सुद्धा बघायला मिळतो. एक फायदेशीर प्रोबायोटिक बॅक्टेरिया आहे. पुढे जाऊया. भारतातील पहिल्या गोष्टी बघूया आता आपण. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे? मिझोरम. भारतातील पहिली मेगावॅट स्केल हायड्रोडायनामिक पॉवर प्रकल्प कुठे सुरू झाला? नानगल, हायडल, कालवा, पंजाब. रोलिंग बजेट स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मध्य प्रदेश. भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाणार आहे? तर गोरखपूर, उत्तर प्रदेश. बांबू बाग थीमसह देशातील पहिलं निसर्ग थीम असलेलं विमानतळ कुठे उभारलं जाणार आहे? गुवाहाटी, आसाम. भारतातील पहिलं वन्यजीव संरक्षित महामार्ग कोणता आहे? तर राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जाणार आहे? तर पटना, बिहारमध्ये. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावतीमध्ये तयार केलं जात आहे. पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी पहिली भारतीय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल लखनौ मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि स्वतंत्र भारतासाठी समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य आहे उत्तराखंड. आणि यावर आज आपल्याला एक प्रश्न पण येतो, पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. हॉकी इंडिया लीग 2026 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? तर हॉकी इंडिया लीग कलिंगा लान्सर्सने जिंकलेली आहे. मग कलिंगा लान्सर्सने 3-2 रांची रॉयल्सचा पराभव केलेला आहे. अंतिम सामना कलिंगा स्टेडियम मध्येच खेळवण्यात आला होता. कलिंगा लान्सर्स या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेलं आहे. पुढील क्वेश्चन आहे, 2026 मध्ये कोणता भारतीय स्टार्टअप पहिला युनिकॉर्न बनला? तर 2026 मध्ये भारतातील पहिली कोणती कंपनी जी आहे ती युनिकॉर्न कंपनी बनली? तर ती बनलेली आहे जस्ट पे. कोणती कंपनी? जस्ट पे जी आहे ती युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे. आता एखादी कंपनी युनिकॉर्न कंपनी कधी बनते किंवा एखादा स्टार्टअप जो आहे तो युनिकॉर्न स्टार्टअप कधी बनतो? जेव्हा त्याचं भाग भांडवल जे आहे ते $1 बिलियन एवढं बनतं. आता $1 बिलियन म्हणजे किती? तर जवळपास 9,000 कोटी रुपये एवढं जेव्हा एखाद्या कंपनीचं भाग भांडवल बनतं तेव्हा ती काय म्हणून ओळखली जाते? युनिकॉर्न कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि युनिकॉर्न कंपनी कोणती बनते? तर एखादा स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये एखाद्या ने इन्व्हेस्ट केलं आणि त्याचं जे काही भांडवल आहे ते $1 बिलियन ठरलं तर मग ती युनिकॉर्न कंपनी बनत असते. जसं की जस्ट पेने $50 दशलक्ष जे आहे तर ते मार्केटमधून मिळवले, म्हणजे उभारले, म्हणजे त्यांना गुंतवणूक मिळाली आणि त्यानंतर ती युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे. तर बेंगळुरू स्थित पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वेस्ट ब्रिज कॅपिटलच्या नेतृत्वाखाली फंडिंग राऊंड मध्ये $50 दशलक्ष उभारले, ज्यामुळे तिचे मूल्यांकन $1.2 बिलियन एवढं झालेलं आहे, म्हणजे 10,000 कोटीच्या आसपास झालेलं आहे. आणि त्यामुळे ती आता जस्ट पे जी आहे ती बनलेली आहे युनिकॉर्न कंपनी. 6वा प्रश्न 28 जानेवारी 2026 रोजी, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्याविषयी आपण माहिती बघितलेली पण आहे. मग या अपघातात कोणतं विशिष्ट विमान सामील होतं? तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, बॉम्बार्डियर
लिअरजेट 45, तर हे विमान लक्षात ठेवायचं आहे. तर आपण जर बघितलं तर बॉम्बड्रियर लिअरजेट 45 आणि त्याचं पण व्हर्जन लिअरजेट XR चार्टर्ड विमान हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 व्यक्तींचं निधन झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आज बिगेस्ट ऑफर आहे, शेवटचा दिवस आहे. धुरंधर बॅच, दोन्ही फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच, त्याचबरोबर आपला नोट्स पॅक. तर यावर खूप मोठं डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. यासाठी आपला अभ्यास मित्राचं ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये कुपन कोड अप्लाय करा आणि डिस्काउंट मिळवा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज, लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी जॉईन करून ठेवायचे. 7वा प्रश्न बघा, जानेवारी 2026 मध्ये उत्तराखंडच्या राज्यपालांनी भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत समान नागरी संहिता सुधारणा अध्यादेश 2026 ला मान्यता दिली? तर अध्यादेशाचा कलम जर आपण बघितलं तर राष्ट्रपतीचा आहे 1, 2, 3 आणि 1 ला 2 आणि 3 मध्ये टाका 2, 1, 3 जे आहे ते राज्यपालाच्या अध्यादेशाचं कलम आहे. तर उत्तराखंडच्या राज्यपालांनी काय केलेलं आहे, भारतीय संविधानाच्या 213 या कलमाअंतर्गत समान नागरी संहिता सुधारणा अध्यादेश 2026 ला मान्यता दिली. तर समान नागरी संहिता उत्तराखंडने 2025 मध्ये लागू केली होती. त्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याची गरज भासली म्हणून हा अध्यादेश जो आहे तो आणण्यात आलेला आहे आणि त्याला राज्यपालांनी मान्यता दिली आहे. तर उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह हे आहे आणि यांनी काय केलेले आहे तर या अध्यादेशाला मान्यता दिलेली आहे. हा सुधारणा अध्यादेश आहे समान नागरी संहितेशी संबंधित 2026 चा. आपण जर बघितलं दुरुस्ती अध्यादेश 2026 चा प्राथमिक उद्देश जो आहे तो मूळ कायद्यातील विसंगती म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करायचे, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करायची आहे आणि दंडात्मक तरतुदी अधिक प्रभावी करायच्या आहेत. उत्तराखंडमध्ये 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी संहिता लागू झाली होती आणि त्यामध्ये सुधारणेविषयी हा अध्यादेश आहे. 8वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये आसाममधील दिब्रुगड येथे राज्यातील सर्वात मोठ्या बहुक्रीडा स्टेडियमच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केलं? तर बहुक्रीडा स्टेडियम जे असतं त्यामध्ये खूप सारे खेळ जे आहे ते खेळवले जातात, जसं की रनिंग ट्रॅक असतो, त्यानंतर थाळीफेक, भालाफेक, फुटबॉल ग्राउंड, तर असे वेगवेगळे ग्राउंड आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. तर अशा स्टेडियमचं उद्घाटन जे आहे ते केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहाजी यांनी केलेलं आहे. तर दिब्रुगडच्या खानीकर परिसरामध्ये 233 कोटी रुपये खर्चून हे विशाल क्रीडा संकुल बांधण्यात आलेलं आहे. तर बघा याचं उद्घाटन झालेलं आहे. 104 बिघा एकर जमिनीवर हे पसरलेलं आहे. पहिल्या टप्प्यात आसन क्षमता 5,000 प्रेक्षकांची, ती नंतर वाढून 35,000 पर्यंत नेली जाणार आहे. 9वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत 1250 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे? तर नमो लक्ष्मी योजना जी आहे मित्रांनो ती गुजरात मधली, ज्या मुली 9वी 10वी या वर्गात शिकत आहे आणि त्यांना काही कारणास्तव शाळा सोडून द्यावी लागते, तर त्यांना आर्थिक मदत जी आहे ती या नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत दिली जाणार आहे आणि 2025-26 या वर्षासाठी 1250 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. तर 9वी ते 12वी, 9वी 10वी सांगितलं, 9वी ते 12वी, 9वी 10वी 11वी 12वी, तर यामध्ये शाळा सोडण्यापासून मुलींना रोखणं आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन देणं हेच या योजनेचं उद्दिष्ट आहे. डॅडे जंगलात हेमिलेसिनम इंडिकम नावाची एक नवीन मशरूम प्रजाती शोधून काढलेली आहे. तर उत्तराखंडच्या जंगलामध्ये हेमिलेसिनम इंडिकम नावाची ही एक मशरूमची प्रजाती जी आहे ती शोधण्यात आलेली आहे. या मशरूम मध्ये काय असतं तर जी काही खालची साईड आहे ती एकदम प्लेन नसते, तिला खाली छिद्र असतात. तर अशा टाईपची मशरूमची प्रजाती आहे जी उत्तराखंड मध्ये शोधण्यात आलेली आहे. बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि सेंट झेवियर कॉलेज झारखंड आणि त्याचबरोबर इटलीतील टोरिनो विद्यापीठातील संशोधकांच्या संयुक्त पथकाने हिचा शोध लावलेला आहे. ओके, तर उत्तराखंड उत्तर द्यायचं आहे. हेमिलेसिनम इंडिकम हे एक आपण जर बघितलं तर बोलेट मशरूम आहे. बोलेट मशरूमचा अर्थ काय असतो, त्याला खालून काय असतात, लहान छिद्र असतात. 11वा प्रश्न आहे, टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 400 एकेरी सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला? तर हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 400 सामने, किती 400, आणि ते पण ग्रँड स्लॅम स्पर्धा. ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणती आहे? ऑस्ट्रेलियन ओपन आहे, अमेरिकन ओपन आहे,
त्यानंतर विम्बल्डन आहे UK मधली आणि द फ्रेंच ओपन आहे. तर या 4 स्पर्धांना काय म्हटलं तर ग्रँड स्लॅम स्पर्धा. आणि यामध्ये 400 सामने कोण जिंकलेले तर नोवाक जोकोविचने जिंकलेले आहे. आणि असं करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनलेला आहे. सध्या ऑस्ट्रेलियन ओपन सुरू आहे. बघा या स्पर्धा जी आहे सूर्य पूर्वेकडून उगवतो असं आपण सगळे म्हणतो. मग पूर्वेकडे देश कोणता आहे ऑस्ट्रेलिया. मग ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा होते. त्याचप्रमाणे शेवटची स्पर्धा जी आहे ती USA मध्ये होत असते. तर सूर्य ज्याप्रमाणे उगवतो आणि ज्या देशामध्ये पहिल्यांदा येतो तशा या स्पर्धा ज्या आहे त्या होत जातात. मग नोवाक जोकोविचने बोटिक वन डेचा पराभव करून हा विक्रम जो आहे तो रचलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये त्याने फक्त एकाच स्पर्धेमध्ये त्याने त्याचा जो 102वा विजय आहे. हा 102वा ऑस्ट्रेलियन ओपन मधील जो काही विजय त्याचा त्याने रॉजर फेडरर जो आहे त्याच्या विक्रमाची इथे बरोबरी केली आहे. अजून एक सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये त्याचे जे काही विजय आहे ते रॉजर फेडरर या महान खेळाडूपेक्षा पण जास्त होणार आहे. तो जोकोविच मूळचा सर्बियाचा खेळाडू आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 12वा प्रश्न आहे जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोणत्या राज्यात 450 कोटी रुपये खर्चाच्या माताबारी पर्यटन सर्किट प्रकल्पाची पायाभरणी केली. तर माताबारी पर्यटन सर्किट जे आहे मित्रांनो ते बनवलं जात आहे त्रिपुरामध्ये. तर हे सर्किट एक सुनियोजित पर्यटन मार्गाद्वारे माता त्रिपुरा सुंदरी मंदिर उदयपूर, चाबीमुरा अमरपूर आणि डंबूर तलाव गंडाचुवा तर यांना जोडणार आहे. त्रिपुराला आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार म्हणून विकसित करणं आणि स्थानिक रोजगार वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे या सर्किटचं. नाही थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.